जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुण्यातील पर्वती पायथा परिसरात 9 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या 50 वर्षीय नराधमाला नागरिकांनी पकडून चोप दिला आहे. आरोपीला आपल्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे. पुण्यात माणुसकीला काळिंबा लावणारी घटना रोजच समोर येत आहेत. पुणे विद्येचे माहेरघर आणि संस्कृतीची राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातून पुन्हा एकदा एक संतापजनक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील पर्वती पायथा परिसरात एका 50 वर्षीय नराधमाने 9 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीला पकडून बेदम चोप दिला आणि त्यानंतर पोलीस ठाण्याला वेढा घातला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पर्वती पायथा परिसरात घडली. एका 50 वर्षीय व्यक्तीने या 9 वर्षाच्या निष्पाप चिमुकलीला एकांत गाठले. नराधमाने मुलीचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलीचा आरडाओरडा किंवा तिची हालचाल परिसरातील सतर्क नागरिकांच्या लक्षात आली. नागरिकांनी तातडीने धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर लोकांनी वेळीच हस्तक्षेप नसता केला तर या घटनेचे पर्यवसान अत्यंत भीषण कृत्यात झाले असते. नागरिकांनी आरोपीला रंगेहात पकडले आणि त्यांचा संयम सुटला. जमावाने या नराधमाला जाब विचारत तिथेच बेदम चोप देण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. काही वेळातच शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस चौकीत नेले. मात्र नागरिकांचा संताप शांत झाला नाही. महिला आणि पुरुषांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. अशा नराधमांना कायद्याची भीती उरली नाही. त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा निकाल लगेच लावतो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनामुळे नवी पेठ आणि पर्वतीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पुणे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतेच. पोलिसांनी स्पष्ट केले की कायदा हातात घेणे चुकीचे आहे आणि आरोपीवर कठोर कलमाद्वारे गुन्हे दाखल करून त्याला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील. या प्रकरणात अधिक धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार संशयित आरोपी हा पीडित मुलीचा नातेवाईक आजोबा असल्याचे बोलले जात आहे. जर ही माहिती खरी ठरली तर रक्षक भक्षक बनल्याचे हे अत्यंत भीषण उदाहरण ठरेल. पोलीस सध्या या दिशेने तपास करत असून आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे. कौटुंबिक किंवा परिचाराकडून होणारे अत्याचार हे समाजासाठी अधिक चिंताजनक आहेत. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अवघ्या 4 दिवसापूर्वीच नरसापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेची जखम ताजी असतानाच पुण्याच्या मुख्य भागात अशी घटना घडल्याने लोकांचा संयम सुटला आहे. लोकांचा असा आरोप आहे की अशा गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाही. गुन्हेगार जमिनीवर सुटतात आणि पुन्हा असे गुन्हे करतात. त्यामुळेच नागरिक आता ऑन द स्पॉट निकालाची मागणी करत आहेत. अत्यंत प्रभावी ठरतो या घटनेची पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 6
अल्पवयीन मुलांवरील अत्याचारासाठी जन्मपर्यंतची शिक्षा होऊ शकते. अशा प्रकरणाचा निकाल जलद गतीने लावण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी नागरिक करत आहेत. एकीकडे आपण प्रगत होत असल्याचे सांगतो, तर दुसरीकडे 9 वर्षाच्या मुलीही सुरक्षित नसतील तर हे सामाजिक अपयश आहे. 50 वर्षाच्या व्यक्तीने नातीच्या वयाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणे हे मानसिक विकृतीचे लक्षण आहे. मोबाईल आणि इंटरनेट उपलब्ध असणाऱ्या अश्लील साहित्यामुळे लोकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहेत. खटल्यांना लागणारा विलंब गुन्हेगाराच्या हातावर पडतो. कौटुंबिक संस्कार आणि नैतिक मूल्यांची कमतरता हे एक मोठे कारण आहे. पालकांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच गुड टच काय असतो, बॅड टच काय असतो यातील फरक समजावून सांगणे आवश्यकच आहे. गर्दीच्या आणि संवेदनशील भागात CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक करावे. मुलींना शालेय स्तरावरच संरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. अशा नराधमांना 6 महिन्याच्या आत फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असे नागरिक म्हणत आहेत. पर्वती पायथ्याची घटना ही केवळ एका व्यक्तीची विकृती नाही, तर ती समाजाला लागलेली एक कीड आहे. पुणे पोलिसांनी सध्या आरोपीला आपल्या ताब्यात घेऊन तपास सुरू केले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात झाला आहे. मात्र नागरिकांच्या डोळ्यातील राग आणि मनातली भीती घालवण्यासाठी प्रशासनाला आता ठोस पावले उचलावी लागतील. पुणेकरांची हीच मागणी आहे की या नराधमाला अशी शिक्षा द्यावी की पुन्हा कोणाचीही लहान मुलांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.